आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्राथमिक फॉर्म्युल्यावर चर्चा। भाजप 155 जागा तर शिंदे गटाला 65 आणि अजित पवार गटाला 55 जागा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अजित पवार गटातील नाराज नेते मंत्रिमंडळ विस्तारात नको, भाजप कोर कमिटीच्या बैठकीत काही नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला। मुंबई उपनगर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला। शरद पवारांनी जिल्हानिहाय विधानसभेचा अहवाल मागवला। संभाव्य उमेदवार विधानसभेच्या जागांसाठी अहवाल देण्याच्या सूचना। उद्या महाविकास आघाडीची बैठक, जागा वाटपासंदर्भात अद्याप कोणतीही बैठक नाही। उद्याच्या बैठकीत पुढील दिशा ठरणार, शरद पवारांची माहिती। सातारा जिल्ह्यातील 7 विधानसभेच्या जागा पवार गटाला मिळाव्यात, सातारा जिल्ह्याच्या कमिटीची शरद पवार यांच्याकडे मागणी। पुण्यात कुणी विश्वासघात केला याची माहिती माझ्याकडे, विश्वासघात करणाऱ्यांवर कारवाई होणार। काँग्रेसच्या चिंतन बैठकीत नाना पटोलेंचा कार्यकर्त्यांना इशारा। खासदार संदीपान भुमरे राज्यात कॅबिनेट मंत्रिपदी कायम राहण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीपर्यंत भुमरे मंत्रिपदावर राहण्याची शक्यता। खासदार झाले तरी भुमरे दोन्ही मंत्रिपद कायम राहण्याची शक्यता। 15 दिवस महाराष्ट्र हादरून ठेवला होता। बारामतीतून निवडणुकीला उभा असतो तर दोघांनाही पाडून खासदार झालो असतो, शिंदे गटाच्या विजय शिवतारेंचा दावा। त्यावेळी शरद पवारांनी आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला हवे होते। उदयनराजेंची शरद पवारांवर टीका, तर जातीनिहाय जनगणना करण्याचीही मागणी। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात एका कक्षाची 2 खासदारांकडून मागणी। बळवंत वानखडेंनंतर अनिल बोंडे यांच्याकडून खासदार कक्षाची मागणी, प्रशासनापुढे पेच। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कक्ष सील, काँग्रेसने ताब्यात घेतलेला खासदार कक्ष प्रशासनाकडून सील। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कक्षाचं कुलूप तोडणं भोवलं। यशोमती ठाकूर वानखडेंसह काँग्रेसच्या 15 ते 20 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे। कोकण पदवीधर निवडणुकीआधीच महायुतीत वाद। निरंजन डावखरेंच्या जाहीरनाम्यात रामदास आठवलेंचा फोटो नाही तर मतदान नाही। रिपाईचे शहराध्यक्ष भगवान भालेरावांची भूमिका। 25 जूनला भाजप राज्यभर आणीबाणी एक काळा दिवस पाळणार। फडणवीस, बावनकुळेंसहित सर्व नेते काळा दिवस पाळणार। विरोधकांच्या संविधानाच्या मुद्द्यावर भाजपचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक आषाढी एकादशीची पूजा करणार। पुढील आठवड्यात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आमंत्रण देणार। आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी 7 जुलैपासून विठुरायाचे दर्शन 24 तास खुलं राहणार। मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती। पुण्याच्या आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग। पालखीच्या रथाबरोबर जाताना माऊलींच्या आरतीचं व्यवस्थापन पूर्ण। मुक्ताई पालखीचं बुलढाणा शहरात आगमन। आमदार संजय गायकवाड यांच्याकडून पालखीचं सारथ्य। गणेशोत्सव काळात आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी। गणेशोत्सव मंडळाचे मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन। नाशिकच्या सप्तशृंगी गडाच्या सुरक्षेसाठी 91 कोटी 20 लाखांचा प्रस्ताव। प्रशासनाकडून संभाव्य धोकादायक गावांची यादी तयार। नाशिकच्या सप्तशृंगी गडासह 31 गावांना दरड कोसळण्याचा धोका। कळवण तालुक्यातील गावांमध्ये पावसामुळे भूस्खलन होण्याची भीती। आज होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली। परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार, शिक्षण मंडळाची माहिती। नीट परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टात नव्याने याचिका। अनियमिततांची चौकशी करण्यासाठी ईडी सीबीआयला निर्देश द्यावेत, याचिकेत मागणी। लातूरमध्ये नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात 2 शिक्षक संशयित एटीएसच्या ताब्यात। दोन्ही संशयित जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी ब्लॉक। सीएसएमटी कुर्ला आणि पनवेल वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील खोरनिन्को धबधबा प्रवाहित। खोरनिन्को धरण आणि धबधबा पर्यटकांचं मुख्य आकर्षण। बुलढाण्याच्या मेहकरमधील जानेफर परिसरात मुसळधार पाऊस। नाल्याला आलेल्या पुरात 60 वर्षीय व्यक्ती वाहून गेला। वाहून गेलेल्या व्यक्तीचा प्रशासनाकडून शोध सुरू। मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय। पुढील 4 दिवसात दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाची शक्यता।
हवामान खात्याकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता, तर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेलगंगा नदीला पूर. काल झालेल्या मुसळधार पावसाने वेलगंगा नदीला पूर. पहिल्याच पावसात नदी दुथडी भरून वाहू लागली. उत्खननात सापडलेली भगवान विष्णूची मूर्ती सिंदखेड राजा येथील वस्तू संग्रहालयातच ठेवावी. आमदार राजेंद्र शिंगणे यांची केंद्रीय पुरातत्व विभागाकडे मागणी. परभणी शहरात बीएसएनएल मुख्य कार्यालयासमोरील प्रमुख रस्त्यावर ब्रॉडबँडचे तार लोंबकळले. वाहतुकीसाठी वाहनधारकांना त्रास. भंडाऱ्यात धान खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीला 30 जूनपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांनी धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचं जिल्हा पणन अधिकाऱ्यांचं आवाहन. बदलत्या हवामानाचा टोमॅटोच्या लागवडीवर परिणाम. टोमॅटो 80 ते 100 रुपये प्रति किलो. मुंबईत पावसाच्या आगमनानंतर भाज्यांचे दर कडाडले. मिरचीचे दर 140 रुपये प्रति किलो. साताऱ्याच्या पाटणमधील माझगावमध्ये शेतकऱ्यांना अनुदानावर सोयाबीन बियाण्यांचं वाटप. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत उपक्रम. जीएसटी परिषदेकडून दुधाच्या कॅनवर 12% जीएसटी लावण्याची शिफारस. इलेक्ट्रिक वाहनं आणि शैक्षणिक वसतिगृहाच्या शुल्कावर सूट दिली जाणार. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. ऊस उत्पादन वाढीसाठी एआयचा वापर. बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकसित. 1000 शेतकऱ्यांच्या शेतावर प्रकल्प राबवला जाणार. पुण्यात खाशाबा जाधवांच्या तैलचित्राचे अनावरण. खाशाबा जाधव हे भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते. T20 विश्वचषक स्पर्धेत मोठा उलटफेर. अफगाणिस्तानकडून बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 27 धावांनी पराभव. गुलबदन नईब ठरला विजयाचा हिरो.